त्या चुकत होत्या गोष्टी त्या बरोबर कशा करायच्या आहे का नाही. पळायला चपळा असतो हा सापागत. पण ह्या गावताची नाही करायला लागत कारण की ते आहे ना कशी फुगती. आणि बरोबर वनील सांगते असं जाडून घ्या तसं जाडून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 8. अरे माणूस कोण आलाय? साहेब बघा, साहेब 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 इकडे बघा ना. तर साहेब इकडे बाहेर या तुम्ही. तर हे साहेब मला आहे ना आज आहे का हे आंघोळ बिंगोळ करून इकडे मोबाईल मध्ये बघा ना साहेब. आंघोळ बिंगोळ करून आज कुठतरी ना मिटिंगला चाललेले. कोणती मिटिंग आज? तर आज आहे ना त्यांना गावची मिटिंग आहे. जरा रस्त्या संदर्भात, लाईटी विषयी, पाण्याविषयी जरा आहे ना माहिती मांडायची तिथं गावात. बरोबर ना साहेब? हा हा माहिती मांडायची ना. हा मग आता आहे ना तुमच्या आहे ना काही रोड संबंधी प्रश्न असतील तर सुनील मामाला सांगा. सुनील मामालाही रोड क्लिअर करून टाकतील मामा, आहे का नाही? कोणाचे कांदे बिंदे असतील विकायला ना गोलटी बिलटी तर मामा खरेदी करीत आहे. मामा करते ना उद्याच. तर मी इथं का बसलोय सांगू का? इथं आहे ना रोज मला बसावं लागत कारण की आमच्या एवढ्या परिसरात आहे का कुठंच 5G ची रेंज नाही, फक्त इथंच आहे. त्याच्यामुळे इथे येऊन बसायला लय निवांत वातावरण. इकडे गाय आहे, गाया पण निवांत झाडाखाली बसल्या. इथं वासरू आहे आमचं, आहे का नाही? तर एकदम शांत वातावरण आहे, झाडांचा आवाज आहे, वारं लय भारी सुटले, एकदम भारी वाटत आहे गावाक. अशी मजा असते गावाक, आहे का नाही? त्याच्यामुळं काय आलं तरी ना जे गावाक जो आनंद भेटतो का पुढेच नाही शांतता. हे बघा इकडे कागदा गावात उगले. काय आलं इथं आहे का आम्ही उन्हाळ्यात गाया बांधितो ना, पावसाळ्यात तिकडं बांधितो. उन्हाळ्यात कसं झाड असते ना इथं, तर म्हणलं झाडाचं आहे ना हे पाला बिला पडायचं ते गायांच्या अंगावर, त्याच्यामुळे ताडपत्री टाकली होती. चिंचेचा पाला पडून पडून त्याचं खत झालं. आणि याचीचा कोणी नेतच नाही, दरवर्षी अशाच वाळून जाते बघा. सगळ्या काळ्या होऊन गेलेल्या आहे, बुरशी लागलेल्या आहे त्यांना. हे आंब सुद्धा कोणी खात नाही एवढे, तसंच पडून गेलेले. ही जांभळ सुद्धा खाली बघा सगळी जांभळ झालेली, कोणीच खात नाही. इकडे पण आंब्याचं तसंच आहे, सगळे का आंबच आंब आहे. खाली बघा एवढा आंब्यांचा राडा झालेला आहे. ते गोळा करायला लागेल मला, आणि त्याच्यामुळे लय मच्छर झालेले. अजून नाही उगलं वाटते. इकडे वांगी आहे, वांगी तोडते का नाही काय माहिती का खाली किडीनी. काय थांब 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 थांब. हा एक खाऊन आली मस्त. मला घेऊन आली, मला 2 दारा आणि तिने एक खाऊन आली. तिच्या इथं वाटायला लागलं तुम्ही काय आता. तर आता संकेतची डाळिंबाला आहे ना औषधं घेतलेली आहे. आता जवळजवळ 2 तास आम्ही मार्गदर्शन ऐकत होतो. का रे संकेत? आम्हाला आयडिया भेटली आता शेती कशी करायची कशी नाही, काय काय चुकत होतं आमचं, काय काय गोष्टी बरोबर होत्या. त्या चुकत होत्या गोष्टी त्या बरोबर कशा करायच्या ते आम्हाला आहे ना त्या औषधवाल्याने चांगलं समजून सांगितलं, आहे का नाही रे? तर आता आम्ही जातो घरी. आम्ही आलतो संकेतचा पंप न्यायला. इथं संकेतने दिला, इथं पंप दिसला का त्या कट्ट्यापाशी, पण ते म्हणते आमचंच राहिले फवारायचं. मग आता आम्ही कॅन्सल केलं पंप न्यायचं. आता म्हणलं उद्या दुपारून न्यावा. हा बाबा आहे तिथं, बाबांनी मला गाई बोलावलं इकडे. वाघ नाही घोरपडी इथं. हा कुत्र्याचा घोरपडीचा खेळ चालू आहे का नाही? पळायला चपळा असतो हा सापागत. आपल्या माग लाईन लागायची. आपल्या मागं नाही. बांधायला जाऊन या का नाही बिळाशी रे. हा तर पाहू शकता आहे का कशी घोरपडी. धरू का तिला जाऊन? जाऊन काय हिंमत नाही माहित नाही हिंमत. शेपटी आणती ना आपल्या बॅग वाटते शेपूट मारायची. हा. अहो आम्हाला वाटलं वाघाचे काय, तुम्ही डाळिंब बघा ते, आणि कुत्रा पण भुकत होतं. म्हणलं मग जरून थांबले. हा हा मग तिने काय अंडी खाली काय टिटेंची काय का? आपण जसं जाईन का तशी बघती. हा फुगली ती का नाटकं करते फुगायची. हा ती जाय ना का पुढं. किती वेळ झाला इथं ती पुढं जायची हिंमत करीत नाही ती. हा हळूहळू चालली पुढं, पण माग बघती धरते काय मला. मी इकडून जातो. कशी फुगती इकडून. आता लगेच इकडून आम्ही दावाया बसली काय वेळेस आपल्यावर नाही जावायची ते शेपूट मारायची नाही वाटतं आपल्याला. आहे ना. आता आम्ही जातो ती आपल्या रस्त्याला जाईन. जीप काढा लागली आता, जीप काढी आहे. तर चला मित्रांनो, गाय बांधायला आता गाय बांधायचा टाइम झालेला आहे का नाही गाई? नमस्कार गाई. आता तुम्हाला मी बाहेर बांधितो, आहे का नाही? खायला टाकितो.
पाणी तर तुम्ही काही पिणार नाही, मला मारसान पण पाणी नाही पिणार. मारीत नाही ती, शिंग धरल्यावर तिला वाटतं मला खाजव आले डोकं, खाजवल्यावर तिला येते माझ्या, तिला वाटतं इथलं जरा मला काढावं. कान बघायचं तुटलेला आहे कान. काय होतं इथं बिल्ला होता कानाला, आणि तिने काय केलं, शिंग तिची थोडी कमी होती, तिचा कान गुतावला त्या शिंगात, आणि शिंगात गुतावला का तिने नंतर खाजून खाजून तिचाच कान तोडून टाकला. अशी तर गाई आहे आमची. लहान वासरू मोठले गाया सगळ्या बांधून झालेल्या आहे. आता एक गोण घेतो, हा गोण इथे ट्रॅक्टरवर जातो, त्याला कुटी आणायला. वासरू तुला कुटी आणतो खायला, हा म्हणते ती. आता उड्या मारून खायला आणायचे म्हणले. इथं आलो तर बघा कुटीच नाही गेलेली. आता काय करावं, आता त्यांना परत बारकलं गावात आणून आहे ना गायला टाकायला लागेल, त्याशिवाय त्यांचं पोट नाही भरणार. आता कोयता सापडायला लागेल. हा इथंच कोयता आहे. आता कोयता घेऊन जातो आणि तिथं बारकलं गावात आहे का ते आता मी तोडून आणतो. तर आता ह्या गावताची कुट्टी करायला लागते, पण ह्या गावताची नाही करायला लागत, कारण की ते ना याची उंची एवढीच होती, आणि एवढी उंची असल्यामुळे का ते खालची जी बुडक आहे का ती निबार नसते, त्याच्यामुळे ते गायांना चावायला का सोपी जाते. पण हे लय निबार होते, त्याच्यामुळे आता हे तोडून न्यायचे. जेव्हा लाईट नसते ना तेव्हा हे तोडून येतो. ते मध्ये उगलेलं नाही, आणि तिथं माती का जरा निबार. तिथं बघा जिथे जिथे जास्त पाणी जातं ना तिथे जास्त गावात उगलेले, तिकडे त्याची वाढ नाही. इकडे बघा आहे का कशी ना रोड केलेले, उंदरांनी घुसाडांनी का इथं जाऊन जाऊन त्यांची वाट बनवलेली. काही आणते गेला सगळ्या सरांच्या तुम्ही त्यांच्याकडे रोडची सिस्टीम आहे सगळी. आता रोड त्यांचा उघडा होईल सगळा. गावात तोडायला आलो, गावात एवढं थोडे आहे का, आणि बघत होतं काय इकडे लाईट आलेली. आता हेच गावात कुठे टाकितो, ते पण टाकितो, एकत्र कुठे करतो. आता गावात हे काय इथं आणून टाकले, लाईट आहे ना तोपर्यंत मला कुठेतरी करून घेऊ, आहे का नाही. परत लाईट जाती काय होतंय पावसा पाण्याचं, लाईटीची काही गॅरंटी नाही इकडे, कधी जाती कधी येते. तर आता कुठे फायनल झालेली आहे, राहिले आता फक्त एवढी कुठे झालेली तो गायांना भरून. तर आहे का आमच्या गायांची खोड बघा. आता यांना याच्यात खायला जरी टाकलं का तरी ते खाली सांडवणार, म्हणजे सांडवणारच आहे का. अशी खोडीची आहे गाय आमच्या, त्याच्यामुळे आम्ही खाली टाकीत असतो, आहे का नाही. गायांना लय बाराचे आहे तुम्ही. आता वास राहिली नव्हती एवढी कुठी, ते तो टाकून खाली तर खाली कालपासून लागले खायला ते विचार, आहे का नाही रे वासर. इकडे वाऱ्याची आड खा, ये इकडे चल, ये 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 तो तिथे टाकले बघ. हा तेवढं खाऊन घे. खातोय का चेक करतोय तो, शेळ आहे का ताज आहे, निम्म शेळ निम्म ताज आहे, खाऊन घे. नको म्हणतोय मला ताजच पाहिजे, ताज नाही भेटणार आज, शेळच खावं लागेल. नको नाही म्हणतोय, आहे का आला रंगात खाते, येड्यावर नको करू. आपलं काय नसते तुम्हाला तर माहिती, शेळ ताज कसं द्या खाऊनच टाकी तू. काय आला चालायला, सारखं सारखं वर चालायला जायला परवडत नाही मला, टाइमपास होते. चल मग खाली जाऊ, सोयाबीनला चक्कर मारून येऊ. तर आम्ही आलोय त्यांच्या गोठ्यात, सतीश भाऊच्या त्यांच्या. आणि हे बघा इकडे एवढी मंडळी जमलेली कायसाठी, ते तो आत्ता बघितलं का, ते पाण्याची सिस्टीम, ती पाणी प्यायलाय शेळ्यांना. हो का इथे यांचे शेळे इथं आत कळडे, वहिनी साहेब इथे ना झाडून घेते. त्यांनी ना बाहेरच्या गायांना त्यांना मशीनला त्यांना ना खायला टाकले, ते परत दाखवणार आपल्याला कसं खायला टाकले. हे बघा या थरद भाऊ आपले, हे आमचे वॉचमन आहे, दरवाजा लावायचा बंद करायचा. तर त्यांना ना इकडे ना ह्या कप्प्यात ठेवलंय का, तर ते ना त्याच्या मम्मीला आहे का झाडून देत नाही, आहे का नाही चिव. ए नाही 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 या तर भाऊ नाही, अजून नाही, थांबा. चिव बघा पिरुताई बरोबर आहे, आज थंडी लागे ती चिवताईला. भूमी काय करते, भूमीला दाखव बरं एकदा झाडू. येतात भाऊ थांबा जरा, तू जाळी काला वाकी ती पहिलीच वाकलेली का, आहे ना 2 कप्प आहे. ते सचिनच बघून आपण तिथे शेळी पालन केलं होतं, पण ते आपल्याला नाही जमलं. अजून अजून बघा आहे का आमच्या वहिनीला एवढं काम असते एकटीला. रोज नसते ना, आज आज आहे ना घरचे फिरायला गेले म्हणून आजचाच दिवस आहे. आणि हे तिघी बघा हे, हा आणि हे तिघी ना बघा ते वहिनीला येते की नाही झाडता असे, आणि वरून वहिनीला सांगते असं झाडून घ्या तसं झाडून घ्या. पिरुताई ना वहिनीला दमदाटी करती. हा
पिरूबाई म्हणती माय लग्न व्हायच्या आधी मी सगळे एवढा आहे ना गोठा झाडून घ्यायचे खायला टाकायची करायचं शेडं पाजायच्या करडं पाजायच्या आणि पूर्ण घास टाकायचं झाडून घ्यायच्या पण पण आता ते गेल्या लग्न करून आता ते वहिनीलाच करायला ते सगळे आजचे दिवस हा वाजू नका चिवताई वाजू नका हायकर नाही म्हणते ती यथार्थ भाऊ सिरियस अण्णा ते आल्या घरी मला म्हणले ती कारवड आहे का ती आतमध्येच बांधायला लागत होती उगाच बाहेर आणली ती का काढली हा हा अण्णा म्हणले टॉलीच्या आडूशाला बांध मग काय होईल तिला आहे ना हवा नाही लागायची बघा आहे काय ती थंडीत आता आहे ना का काढली जरा तिला तिला आहे ना इथं बांधली कारण की काय होतं इथं पत्रा आहे ना आडवा मग त्याला आहे ना हवा नाही लागायची बिचारा आता इथं थांबून नाही ते रोज आजारी पडायचा कार व्हायचा सर्दी व्हायची त्याला तर अण्णा म्हणले वासरू सोड आता वासरू सोडायचे अंधार पडला म्हणजे काय होईल कारवड मोकळे आराम करायला आहे का नाही वासरू सोडलं तिकडून पण ह्या गाडीलाच आडव गेला आता गेलेली ती अरे तू चुकीच्या पद्धतीने घुसली थांब 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 तिची यसनीत गुतली का तू तिला त्रास होईल ना इकडून जा अरे थांब 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 हा आता घुस ओ अण्णाला द्या ना पाठवून अण्णा तिकडे गेले ते गाडी लावा तोवर म्हणलं पाणी घ्यावा बादलीत काल एक गाई का इकडे नेली अण्णांनी तर हिला पण तिकडे जायची ओढ लागली ती ना वासराला पिऊन देत नाही थांबा हा आता देईन पिऊन हा कळत नाही हिला वासरू आहे का काय ती गाय गेली यांना पण लगेच जायची तर आहे का मी एकटाच बसलोय जेव्हा सगळ्यांना आवाज येतो या काही येत नाही एकटाच घेतो खाऊन आहे का नाही पूजा आली बा एक नंबर तिला एक ताट देतो आलायला सगळं आणलं फक्त पाणी घेऊन ये तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.